श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आता ह्या 18 तारखेला गुरुपुष्य अमृत योग आहे आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे हा गुरुपुष्य अमृत योग किती महत्त्वाचा आहे. किंवा गुरुपुष्य अमृत योगावरती लक्ष्मी प्राप्तीच्या असो किंवा कर्जमुक्ती, आर्थिक समस्या, नोकरी प्राप्ती या सगळ्यांसाठी आपण सेवा करू शकतो, महाराजांची सेवा करू शकतो. तर आज मी तुम्हाला ह्या गुरुपुष्य अमृत योगावरती अशा काही सेवा सांगणार आहे ज्याचा फायदा, ज्याचं जे फळ आहे ते तुम्हाला दुपटीने मिळणार आहे. आणि ह्या सेवा अगदी छोट्या छोट्या सेवा आहेत ज्या की आपण करू शकतो, जास्त वेळही लागणार नाही. आजकाल कसं झालं, या दगदगीच्या जीवनामध्ये आपण जास्त सेवा करू शकत नाही. आता सगळ्यांनाच वाटतं की मला भरपूर सेवा करायची आहे, पण कसं होतं की कामामुळे वेळ मिळत नाही वगैरे असं गोष्टी होतात. तर आज ह्या गुरुपुष्य अमृत योगावर अगदी छोटी आणि साधी सोपी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वात पहिले गुरुपुष्य अमृत योगावर करायचं, आपला जो उंबरठा आहे, आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा, नकारात्मक ऊर्जा, कुठल्या वाईट शक्ती, बाधा ह्या आपल्या उंबरठ्यामधूनच घरामध्ये येत असतात. तर सगळ्यात अगोदर गुरुपुष्य अमृत योगावरती ज्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आणि आपला पहिले उंबरठा स्वच्छ करायचा, उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. आता हळदीचंच लेपन का? हळद ही लक्ष्मीला खूप प्रिय आहे आणि लक्ष्मीला प्रिय असल्यामुळे काय होतं की आपण त्या दिवशी भगवान विष्णू सोबत आपल्याला माता लक्ष्मीची सेवा करायची आहे. तर त्या दिवशी आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन वगैरे करून घ्यायचं. तुम्ही ते केलं की आपला जो उंबरठा आहे त्या उंबरठ्याला आपल्या उजव्या हाताला एक तेलाचा दिवा लावायचा, अगरबत्ती, धूप, दीप ओवाळायचं. हे दोन्ही हात असे उंबरठ्यावरती ठेवायचे तिथे खाली आणि त्यांना उंबरठ्याला प्रार्थना करायची की माझ्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येऊ दे, आजारपण बाहेर जाऊ दे, दरिद्रता बाहेर जाऊ दे आणि सुख समृद्धी घरामध्ये येऊ दे, शांतता घरामध्ये येऊ दे. कारण की उंबरठा आपल्या हिंदू धर्मामध्ये एवढा का पूजनीय आहे? कारण की उंबरठ्यात साक्षात आपल्या जे नृसिंह आहे त्यांचा अवतार झालेला आहे. म्हणून उंबरठ्यामध्ये बसायचं नसतं तिथे. त्यामुळेच आपल्याला आपला उंबरठा पूजायचा असतो. लक्ष्मी स्वरूप मानून त्या उंबरठ्याला पूजतात. आता दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती असते. तर माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती श्री सूक्ताचा अभिषेक करायचा आहे. तुम्हाला नाही श्री सूक्त जमलं तर तुम्ही ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र म्हणूनही तुम्ही माता लक्ष्मीवरती अभिषेक करू शकता. हे झालं. दुसरी गोष्ट, आपलं जे तुळस आहे, आपल्याला तुळशीला कच्चं दूध व्हायचं आहे. कच्च्या दुधाचे तुळशीला वाहण्याचे खूप फायदे आहे. आपली तुळशीची पूजन वगैरे झाल्यानंतर आपल्याला तुळशीला कच्चं दूध व्हायचं आहे. हे सगळ्या सेवा झाल्या की आपल्या आता आली भगवान विष्णूची सेवा. आता भरपूर जण काय करतात, गुरुपुष्य अमृत योगावरती सत्यनारायण घालतात. तर आपण त्या दिवशी भगवान विष्णूची सेवा करू शकतो. तर त्या दिवशी आपल्या घरामध्ये आपण विष्णू सहस्रनामाचा पाठ करू शकतो, विष्णू नामावली करू शकतो, भगवान विष्णूचा विष्णू मंत्र आहे तो मंत्राचा जाप करू शकतो, गायत्री मंत्र जो आहे त्याची सेवा करायची. आता राहिलं महाराजांची काय सेवा करायची. जर तुमचे 108 स्वामीचरित्र पारायण चालू असेल तर ते करा, किंवा महाराजांच्या मूर्तीचा जो अभिषेक आहे तोही करायचा आहे. कारण की गुरुपुष्य अमृत योग प्लस आपले महाराजांचा गुरुवार हे दोन्ही संघ चाललेले आहे. त्यामुळे महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. अभिषेक करून महाराजांचा जो सागर संगीत अभिषेक असतो तो करा. त्यानंतर महाराजांची आरती, नैवेद्य हे सगळं करायचं. आणि ज्यांच्याकडे कुंचम आहे त्यांनी त्या कुंचमची सेवा करायला विसरू नका. 41 दिवसाचा कुंचम सेवेचा संकल्प घेऊन तुम्ही 41 दिवसाची कुंचम सेवा ही करू शकता. ही खूप प्रभावी सेवा आहे, एकदा नक्की करून बघा. आता हे सगळं केल्याने काय होतं, तर हे सगळं केल्याने आपल्या घरामध्ये सुख, शांती येते, आर्थिक स्थिती सुधारते. जर कुणावरती कर्ज असेल तर ते कर्ज दूर होतात, नोकरीच्या समस्या येत असेल तर त्या समस्या दूर होतात, विवाहात अडचण येत असेल, संतान प्राप्तीमध्ये अडचण येत असेल, या सगळ्या समस्या दूर होतात. फक्त तुम्ही हे उपाय करायला विसरू नका आणि गुरुपुष्य अमृत योग जाऊ देऊ नका. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी.